संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि जपानचे संरक्षण मंत्री शिंजिरो कोइझुमी यांच्यात आज नवी दिल्ली येथे द्विपक्षीय बैठक. संरक्षण तंत्रज्ञान क्षेत्रातल्या सहकार्याच्या नवीन संधींवर चर्चा. भारत आणि सिंगापूर यांच्यात आज सिंगापूर इथे चौथी मंत्रिस्तरीय गोलमेज परिषद. दोन्ही देशातील व्यापार, गुंतवणूक आणि आर्थिक भागीदारी अधिक वृद्धिंगत करण्यासाठीच्या नव्या संधींवर चर्चा. पेपरफुटीच्या घटना टाळण्यासाठी विविध पैलूंचं सुसूत्रीकरण करून NTA ची संस्थात्मक पुनर्रचना करावी, सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश. स्पर्धात्मक परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना मोफत शिकवणी वर्ग देण्याच्या योजनेच्या अंमलबजावणीविषयी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी घेतली पहिली आढावा बैठक. राज्यात गेल्या 5 वर्षात टँकरद्वारे पाणीपुरवठा केलेल्या टंचाईग्रस्त गावांचा जलयुक्त शिवार अभियानाच्या 3ऱ्या टप्प्यात प्राधान्याने समावेश करून या गावांमध्ये जलसंधारणाची कामं तातडीने हाती घ्यावीत, मुख्यमंत्री. राज्यातल्या तरुणांना व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी सर्वंकष धोरण आणि सहानुभूतीपूर्वक प्रयत्नांची गरज. आढावा बैठकीत मुख्यमंत्र्यांची सूचना. राज्यात मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेला मुदतवाढ. 24 ऑगस्टला प्रसिद्ध होणाऱ्या प्रारूप मतदार यादी, अंतिम मतदार यादी 4 नोव्हेंबरला. सहकारी गृहनिर्माण संस्थांना शासकीय जमीन वाटपासाठी महसूल मंत्र्यांनी आणलं सुधारित धोरण. पारदर्शक पद्धतीनं लिलाव केले जाणार. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रातल्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांना आता व्यावहारिक मराठी बोलणं अनिवार्य करणाऱ्या नियमाची आजपासून कडक अंमलबजावणी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपूर इथे ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री अशोक सराफ यांचा नागरी सत्कार. आणि हॉकी विश्वचषक स्पर्धेत तब्बल 16 वर्षांनी भारताची पाकिस्तानवर 5-3 अशी मात. पाकिस्तानचं आव्हान संपुष्टात. नमस्कार. 8:30च्या बातमीपत्रात मी